मंडळी मंडळी बाथरूमच्या जाळीतून किंवा ड्रेनेजमधून गांडूळ येणं हा अनेक घरांमधला कॉमन प्रॉब्लेम आहे। विशेषतः आता पावसाळा जवळ आला की हा त्रास अनेकांना जाणवायला लागतो। तसं तर ती गांडूळ काही करत नाहीत, पण आपल्याला ती नको असतात। पण ही नेमकी येतात का आणि ती येण्यामागचं कारण काय आहे, कधी जास्त येतात आणि त्यांना न मारता त्यांचं येणं बंद करायचं असेल तर काय घरगुती उपाय आहेत आणि यासाठी ऑनलाईन आपण काय मागवू शकतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खरं तर गांडूळ घालवण्यासाठी किंवा त्यांचं येणं थांबवण्यासाठी दोनच ऑप्शन आहेत। पहिला म्हणजे ड्रेनेजमध्ये काही केमिकल पेस्ट कंट्रोल प्रॉडक्ट किंवा औषधं टाकून त्यांना संपवणं, आणि दुसरा म्हणजे काय तर त्यांना न मारता त्यांचा घरात येण्याचा मार्ग बंद करणं। आता या दोन्हींपैकी तुमच्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे हे तुम्ही ठरवा, कारण बेसिकली मला तर विचारलं तर मी आधी हेच बघेन की त्यांना न मारता त्यांचा येण्याचा मार्ग कसा बंद करता येईल। सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, गांडूळ सहसा ओलसर, दमट आणि माती असलेल्या ठिकाणी राहतात। पावसाळ्यात काय होतं, जमिनीत खूप पाणी साचतं, त्यामुळे त्यांची बिळं पाण्याने भरतात। अशा वेळी ती वरच्या बाजूला किंवा ड्रेनेजच्या मार्गाने बाहेर पडतात, त्यामुळे पावसाळ्यामध्ये गांडूळ दिसण्याचं प्रमाण वाढू शकतं। आता प्रश्न हा येतो की ही गांडूळं घरात येऊच नये यासाठी काय करता येईल। सर्वात सोपा उपाय म्हणजे बाथरूमच्या ड्रेनवर स्टेनलेस स्टीलची बारीक छिद्रांची जाळी बसवणं। यामुळे काय होतं, गांडूळ, झुरळ किंवा इतर कीटक येणं खूप अंशी कमी होतं। आता ही जाळी जवळच्या हार्डवेअर किंवा सॅनिटरी दुकानात तुम्हाला सहज मिळून जाईल। दुसरा ऑप्शन काय तर सिलिकॉन ड्रेन कव्हर किंवा सिलिकॉन ड्रेन ट्रॅप। हे जे कव्हर आहे ते ड्रेनवर बसवलं जातं आणि पाणी खाली जातं, पण खालून काही वर येण्याची शक्यता कमी होते। अनेक कव्हर्समध्ये ऑटोमॅटिक फ्लॅप सुद्धा असतो, जो पाणी गेल्यावर पुन्हा बंद होतो। त्यामुळे रात्री झोपताना हे कव्हर लावून जर तुम्ही ठेवलं ना तर सकाळपर्यंत ड्रेनमधून कोणताही कीटक बाहेर येण्याची शक्यता खूप कमी असते, इनफॅक्ट येतच नाही। आता बरेच जण असंही असतात, जसं की मी सुरुवातीला म्हणाले, त्यांना मारायचं नसतं, म्हणजे त्यांना मारणं योग्य वाटत नाही किंवा त्यांच्याकडून ते होत नाही। तर अशा वेळी काय करायचं, अशा वेळी आपण बाजारात किंवा ऑनलाईन अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्यामुळे काय होतं, ही गांडूळं मरत नाहीत, पण त्यांचं घरात येणं आपण नक्कीच थांबवू शकतो। जसं की मी तुम्हाला म्हणाले, जाळी, सिलिकॉन ड्रेन कव्हर, वन वे ड्रेन ट्रॅप आणि अँटी पेस्ट ड्रेन कव्हर हे त्यापैकी काही ऑप्शन्स आहेत। अँटी कॉकरोच फ्लोर ड्रेन आणि वन वे ड्रेन कव्हर्स ही सुद्धा उपलब्ध आहेत। हे Amazon, फ्लिपकार्ट किंवा हार्डवेअर वेबसाईटवर सहज मिळू शकतात। हे बसवायला सुद्धा सोपे असतात आणि बाथरूमच्या ड्रेनमधून काहीही वर येऊ नये यासाठी हे मदत करतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रेन स्वच्छ ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आठवड्यातून एकदा ड्रेन क्लिनिंग ब्रशने साफसफाई करा। ड्रेनमध्ये केस किंवा साबणाचा थर किंवा काही घाण साचली असेल तर त्यामुळे तिथे ओलावा जास्त राहतो आणि त्यामुळे सुद्धा कीटकांचा त्रास वाढू शकतो। याशिवाय घरगुती उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर अर्धा कप बेकिंग सोडा आणि अर्धा कप विनेगर ड्रेनमध्ये टाकू शकता। 15 ते 20 मिनिटांनी गरम पाणी यामध्ये सोडा। यामुळे ड्रेनमधली घाण कमी होण्यास मदत होते आणि त्याचा स्मेलही कमी होतो। जर जाळी असूनही गांडूळं वारंवार वर येत असतील तर बाथरूममधील पाईपच्या आसपास काही फटे किंवा गॅप्स असण्याची शक्यता आहे। अशा फटे सिलिकॉनने सिलेंटने बंद करता येतात। अनेकदा या छोट्या जागांमधून कीटक किंवा इतर काही गांडूळ असेल किंवा कोणताही कीटक त्यामधून सहज येऊ शकतो। हो, बाजारात ड्रेन ट्रीटमेंट केमिकल्स, पेस्ट कंट्रोल सॉल्युशन्स आणि काही विशेष ड्रेनेज क्लिनिंग लिक्विड्स उपलब्ध आहेत, पण घरामध्ये ती वापरताना तुम्हाला काळजी घ्यावी लागते। विशेषतः लहान मुलं असतील किंवा पाळीव प्राणी असतील तर त्यामुळे सुरुवातीला जाळी, ड्रेन कव्हर आणि साफसफाई यांसारखेच उपाय तुम्ही ट्राय करून बघा। आणि जर हे सगळं करून सुद्धा ते येतच असतील तर ड्रेनेज लाईनमध्ये नक्की प्रॉब्लेम आहे, गळती असेल किंवा इतर काही तांत्रिक समस्या असणारच आहे। अशा वेळी एखाद्या अनुभवी प्लंबरला बोलवून ड्रेनेजची तपासणी करून घेणं हाच एक बेस्ट ऑप्शन आहे। काही ठराविक जाळी बसवायची असेल तरी तुम्हाला प्लंबरलाच बोलवावं लागतं, तुम्हाला स्वतःला ते करता येणार नाही। तर थोडक्यात सांगायचं झालं तर पावसाळ्यात गांडूळ दिसणं सामान्य असलं तरी योग्य जाळी, सिलिकॉन ड्रेन कव्हर, नियमित साफसफाई आणि ड्रेनेजची देखभाल यामुळे हा त्रास खूप अंशी कमी करता येतो। आणखी एक ऑप्शन म्हणजे जो बरेच जण गांडूळवर मीठ टाकतात त्यामुळे तो मरतो, पण मोस्टली हे सगळं करण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही ऑनलाईन आता इतक्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत तर त्या घ्या। ऑनलाईन तुम्हाला काही जमत नसेल सर्च करणं किंवा त्यावर तुम्हाला हवं तशा गोष्टी मिळत नसतील तर तुम्ही शॉपमध्ये जा, त्यांना हा प्रॉब्लेम सांगा। सो हे सगळं केल्यानंतर ते गांडूळ येणं नक्कीच बंद होईल। त्यासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला काही मोठा उपाय करण्याची गरज नाही आहे। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।